कुणाल बघत काय हा जो ब्लॉग आहे ना हा कुठं एंटरटेनिंग नसणार आहे. फक्त जी माझ्या गेल्या महिन्यात 9 तारखेपासून ते आज एक तारीख म्हणजे 31 तारखेपर्यंत जे काही घडलं ना मी ते एक्सप्लेन करणार आहे. ओके तर हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर विषय काय, खूप दिवस झालं ब्लॉग वगैरे नाही टाकला. तर विषय काय तर झाला होता, तुम्हाला सगळं विषय सांगतो. तर आज डायरेक्ट किती 9 तारखेपासून ब्लॉग टाकायचं बंद केलं. ॲक्च्युली मी 7-8 तारखेपासून ब्लॉग बनवले होते, पण ते काय एडिट वगैरे नाहीत केले. माझा शूज वगैरे आला ते बघ, ते नंतर एडिट करायच्या टाईमला मला जरा थोडा विषय झाला. विषय काय झाला होता का, 9 तारखेला मी सकाळी आपलं रेग्युलरप्रमाणे उठलो आणि ड्युटीवरती गेलो तो. रेग्युलर आपलं सगळं व्यवस्थित नॉर्मल चाललं होतं. चहा वगैरे केला सकाळी, नंतर दुपारी जेवण केलं, दुपारी कामावर गेलो 2 वाजता आणि 3:30, 3:15च्या आसपास मी काम करत होतो. त्यासमोरच काय झालं, माझा एक मित्र आहे कृष्णा म्हणून, तर त्याचा लाभ मिळाला माझ्यापाशी. अरे मला तुझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर भावाचा ॲक्सिडेंट झाला आहे, घरी फोन कर म्हणला. म्हणलं ठीक आहे. मग मला वाटलं झालं असतं ना, ओके ठीक आहे म्हणलं. मग बाहेर आलो लॅबच्या, माझा मोबाईल जो असतो ना तो लॉकरमध्ये असतो, तर त्यामुळे मला काय कॉल आलेला जाणवला नाही. मी बाहेर आलो, मोबाईल घेतला, तर त्याच्यावर भरपूर फोन वगैरे आले किंवा मिस कॉल येऊन पडले होते. तर मी घरी फोन केला, तर ते बोलले की ॲक्सिडेंट झाला तुझ्या भावाचा आणि तू गावाकडे ये. तर गावाकडे म्हणलं लय झालं, लय लागलं गाव वगैरे लागले, बरंच लागले बोलले. तू ये गावाकडे म्हणले. तर ठीक आहे म्हणलं. तर नंतर मला वाटलं झालं असेल थोडंफार काहीतरी, एवढं काही नसेल झालं. मग नंतर आमच्या गावचे सरपंच होते ना, त्यांचा कॉल आला होता. त्यांचा कॉल आला आणि नंतर त्यांनी सांगितलं की अरे जरा बरंच लागलं त्या हाताला वगैरे. हाऊ जो होता ना पूर्ण डॅमेज झाला बोलले, आणि थोडं छातीला पण त्या भरपूर मार लागला आहे. तर फोटो पाठवतो, तू काय जास्त हे कर नको म्हणले, नाही का रिॲक्ट कर नको, बघ आणि गावाकडे बोलले. ठीक आहे. तर मला फोटो पाठवला त्यांनी. जसं फोटो बघितला का मी डायरेक्ट शून्य झालो नाही का. म्हणजे आता एखादा दुसरा व्यक्ती बघणं ॲक्सिडेंट झाल्यावरती आणि स्वतःचा भाव वगैरे बघणं, ते जरा थोडंसं विचित्र म्हणजे डायरेक्ट नाही का, डायरेक्ट माणूस सायलेंट होतं नाही का, काय करावं सुचत नाही का. तर मी थोडं शांत झालो, मला काय सुचना. तर मी घरी पण फोन केला, वडिलांना फोन केला, दादाला फोन केला की काय झालं आहे का. तर दादा डायरेक्ट रडत मला बोलायला लागले. मग तर रडत बोलायला लागले. मी डायरेक्ट मला काय करावं सुचना डायरेक्ट नाही का, म्हणजे एकदम सिरियस होऊन गेलो की बाबा आता काय तर झालं आहे नेमकं, असं मोठं झालं आहे आणि निघावं लागणार आहे. तर मग नंतर कॉल झाला, नंतर रिटर्न लॅबमध्ये गेलो. लॅबमध्ये आमच्या सिनियर मॅडम होते, मॅडमला बोललो की मॅडम असं ॲक्सिडेंट झालेला आहे, फोटो पण आहे म्हणलं, पण तुम्हाला दाखवू शकत नाही, जरा भरपूर त्याचा हात वगैरे डॅमेज झाला आहे. थोडंसं एक्सप्लेन केलं त्यांना आणि मी काय चाललं आहे बोललो. मॅडमनी पुढं मॅनेजरला एक्सप्लेन म्हणजे मॅनेजरला एक माहिती देऊन ठेवली की असंच झालं आणि चाललं आहे म्हणून. मॅनेजर बोलला येणं होतं नाही म्हणलं, सर जर बघू मला सिच्युएशन बघू द्या कशी आहे, जर आलो तर एक आठवड्यात पण येईल, नाही तर मग बघू म्हणलं. तर तिथून डायरेक्ट रूमवरती आलो. आता माझ्यासोबत जायचं म्हणलं ना, माझी वाईफ आहे, माझं छोटासा पिल्ले आहे, श्रीजा पण आहे. तर जायचं म्हणलं तर आता ट्रेनचं तिकीट तर अवेलेबल नव्हतं. ॲटलिस्ट बसायला तर जागा मिळाली पाहिजे नाही का. आणि त्यासाठी मी तिकीट वगैरे बुक करायचा प्रयत्न केला, पण तिकीट काय मला भेटेना. मग नंतर बसचं तिकीट शोधायला चालू केलं मी, म्हणजे सर अवेलेबल आहे की नाही बघायला चालू केलं. तर मला एक 11च्या गाडीचं, रात्रीच्या 11च्या गाडीचं तिकीट भेटलं मला कसं नंतर आम्ही इथून गेलो बस स्टँडला 11 वाजता. आणि नाही का मग ते फोटो वगैरे बघितलेला मला ज्यांनी सेंड केला होता ना, त्यांनी फोटो वगैरे बघितलेला, ते मला असं नाही का करमना डायरेक्ट नाही का, काय करावं सुचना. नंतर करमना वगैरे
तर ठीक आहे, कसं बस 11 वाजता बस लागली, 11ला बसलो. नंतर रात्रभर पण विचार येत होते डोक्यात, अनेक विचार येत होते, भरपूर विचार येत होते. आणि नंतर कसं बस काय ते 6 वाजता बस पोचली आमची. 6 वाजता बस स्टँडला सोलापूरच्या पोचलो. सोलापूरच्या बस स्टँडला पोचलो 6:15ला. तिथून रिक्षा करून 6:15ला आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यावर नंतर मग त्यांनी 7:15ला मला बघायला सोडलं आतमध्ये. तर बाहेरची गाडी घेतली. तर त्याचा आहे ना, हा जो हात आहे ना, हा हिथून आहे ना, हिथून असा एवढा आहे ना, हा डायरेक्ट गायबच होता. म्हणजे एवढं असं ते काहीतरी तो जाऊन धडकला होता ना, आपल्या रस्त्याच्या बॅरिकेड असते ना, त्या बॅरिकेडला जाऊन धडकला होता जोरास, फुल स्पीडमध्ये. त्यामुळं हे असं चाकूने आपण कापतो कसं, तसं इथून निघून पडलं होतं. आपलं जे बोन असतं ना, ते पण दिसत होतं. आणि म्हणजे पूर्ण हात ते डॅमेजच झाला होता पूर्ण. आणि प्लस त्याच्या इथं छातीला वगैरे असं इथं ऊन होते, इथं पोटाला ऊन होता, पाठीवर पण ऊन होता. आता ते खाली घसरत गेल्यामुळे त्याचे ऊन पडले होते. तर अशा प्रकारे वन होतं त्याचे, ठीक आहे. आणि तो बोलत होता मला, बोलला की बाहेर, म्हणलं कसं काय ना, मला बरं आहे. मला अजून कुठं लागलं का, कुठं इथं दुखतंय का. आता ते मला माहीत होतं की एवढं डॅमेज झाले. मी त्याला म्हणलं की बाहेर हात सोडून तुला दुसरं कुठं दुखतंय का, जखम वगैरे आहे का. नाही म्हणला व्यवस्थित आहे म्हणला, बोलला मला तो, नाही म्हणला, ठीक आहे. तर म्हणलं. आणि नंतर थोड्या वेळाने मला म्हणत होता की आता त्याचं पाय वगैरे दुखायला लागला असतं. तर रात्रभर एकाच असं सेम पोझिशनमध्ये झोपला होता. तर तो आठवण गेला होता, त्यामुळं त्याचं पाय वगैरे दुखत होतं, किंवा मग त्याला पाय चोपलं थोडं, त्या पायाला पण बांधलं होतं का हालचाल करून हातावर वगैरे म्हणून. तर खांजवलं, हातपाय वगैरे चोपलं मी. आणि नंतर मग डॉक्टर आले 10-11 वाजता. संडे होता ॲक्च्युली, ऑपरेशनच शनिवारीच व्हायला होतं. ही शनिवारची गोष्ट आहे, ठीक आहे. ॲक्सिडेंटची आहे ना, शनिवारची गोष्ट आहे. ॲक्सिडेंट झाला दुपारी काय ते 2च्या दरम्यान, एक्झॅक्ट टाईम मला माहीत नाही, पण दुपारी 2च्या दरम्यान ॲक्सिडेंट झाला. आणि डॉक्टरांनी अगोदर त्याला ॲक्सिडेंट कुठं झाला, करमाळ्याकडे झाला. करमाळ्यातून कोरोडेला आणलं लकी हॉस्पिटलमध्ये. लकी हॉस्पिटलमध्ये त्यांनी घेतलं नाही. नंतर बार्शीला नेलं, बार्शीमध्ये पण त्याला घेतलं नाही. नंतर त्यांनी सोलापूरला आणलं. सोलापूरला मग त्यांनी CT स्कॅन वगैरे, MRI वगैरे केला फुल बॉडीचा. आणि त्यांना कळलं की बाबा फुफ्फुस एक, लंग्स एक डॅमेज आहे उजव्या साईडचं, आणि हात एक डॅमेज आहे. तर ते बोलले ऑपरेशन करू, पण हाताची 90% गॅरंटी आम्ही काही देऊ शकत नाही. तर तसं मानल्यावर नाही का, म्हणजे आता पूर्ण हातच बाजूला काढायचा होता त्याचा, असं ते बोलले. तर त्या ठिकाणी मला असा हुंदका आला की नाही का, मग आता आयुष्यभर ते आजूच राहणार आहे किंवा अपंग राहणार आहे. तर नंतर डॉक्टरांनी सांगितलं की हातापेक्षा फुफ्फुसाचं डॅमेज जास्त आहे, तर तुम्ही हाताकडे लक्ष देऊ नका, फुफ्फुस डॅमेज झालेला आहे, तर त्याची पण थोडीशी म्हणजे गॅरंटी कमी आहे म्हणतं ते. मग तसं कळलं तर मग तर जास्तच नाही का, जास्त दुखवायला लागलं की बाबा आता तर माणूस असेल नसेल सांगता पण येत नाही, एवढं सिरियस सिच्युएशन होते. आणि नंतर डॉक्टरांनी म्हणलं ठीक आहे, हाताचं काही नाही, पण व्यक्तीतच म्हणजे नाही का भैया, तर म्हणजे वाचेल वगैरे असं विचारलं मी त्यांना की बाबा वाचेल का. ते म्हणले आम्ही तर प्रयत्न करू, म्हणले काही विषय नाही, होऊन जाईल. तर मग म्हणलं ठीक आहे, करा ऑपरेशन हाताचं. ते 90% गॅरंटी देत नव्हतं हाताचे, की पूर्ण डॅमेज झाला होता पूर्ण हात, काही राहिलेच नव्हतं. त्याच्या नसा वगैरे आहेत ना, ज्या इथून असं सरळ नसा असतात ना, ते पूर्ण तुटलेल्याच होत्या, एवढा असा तिथं पार्टच नव्हता त्याचा. तर आणि इथून कोपऱ्यापासून इथपर्यंत त्याचं 3 वेळा कट झालं होतं. हा जे बोन असतं ना, ते 3 वेळा कट झालं होतं. तर ठीक आहे, तर 3 वेळा कट झालं होतं. आणि डॉक्टरांनी गॅरंटी सांगितली नव्हती की हात वाचन म्हणून. मग ठीक आहे म्हणलं, तुमच्या हिशोबाने काय असेल ते असेल. जरी ते म्हणत होते की जरी हात वाचला ना, तरी त्याचं जे इन्फेक्शन असतं ना, तर ते भरपूर वेळ झाला काय पण त्याच्यावर इन्फेक्शन होतं त्याच्यावरती. आता जखम झाल्यावर कसं त्याच्यावरती काही पण येऊन बसतं वगैरे, किंवा मग तिथं आता एखादा पदार्थ कसा जास्त वेळ झाल्यावर ते खराब होतो, तसं प्रकारे काहीतरी इन्फेक्शन होतं बोलले ते. तर इन्फेक्शन नंतर हृदयाकडे जाऊ शकतं, नंतर डोक्याकडे जाऊ शकतं, आणि त्याला मग अटॅक येऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो, ब्रेन कॅन्सर किंवा लंग्स कॅन्सर वगैरे होऊ शकतो बोलले. मग डॉक्टरला म्हणलं नको रिस्क घ्यायला, तुम्ही काय करा, तुमच्या प्रोसिजरनं चालू द्या म्हणलं, हात तुम्ही काढून टाका, फक्त माणूस तर असावं म्हणलं, नाही का भैयाला काय होऊ नये म्हणलं बाकीचं जास्त. ठीक आहे म्हणले. मग त्यांनी ऑपरेशनला स्टार्ट केलं. पण नंतर ऑपरेशनला भैयाला ही कल्पना नव्हती की त्याचा हात काढला जाणार आहे म्हणून, ठीक आहे. तर हात काढला जाणार म्हणून कल्पना नव्हती. आणि मग डॉक्टरांनी बोलवलं मला, आणि आमच्या गावचे सरपंच होते त्यांना बोलवलं, आणि त्याला एकदा कल्पना द्या बोलले की
असं असं त्याच्यासोबत होणार आहे, त्याचा हात वगैरे काढला जाणार आहे नंतर, कारण नंतर ऑपरेशन झाल्यानंतर तो जो शुद्धीवर येईल त्याला तो शॉकमध्ये जाऊ शकतो किंवा त्याचा हात वगैरे कट केला तर अगोदर कल्पना त्या बोलले त्याला. तर ठीक आहे म्हणलं, मग त्याला सांगितलं भैया म्हणलं तुझा हात भरपूर डॅमेज झाला आहे आणि डॉक्टर जसं करते तसं करू दे म्हणलं, डॉक्टरच्या प्रोसिजर किंवा त्यांच्या ह्याच्यानुसार जाऊ म्हणलं आपण. तर म्हणला मग भैया मला बोलला की माझं कसं व्हायचं वगैरे पुढं वगैरे, म्हणलं जास्त नको टेन्शन घेऊ मी आहे म्हणलं. नंतर ते सरपंच होते ते पण बोलत होते भरपूर टाईमला की बाबा तू आम्हाला महत्त्वाचा आहे तुझ्या हातापेक्षा. तर त्याला तशी कल्पना दिली आहे. डॉक्टर म्हणले ठीक आहे आता तुम्ही जा वगैरे. मग त्याला म्हणलं भैया तू आम्हाला महत्त्वाचा आहे, तुझ्या हातापेक्षा आम्हाला तो महत्त्वाचा आहे म्हणलं आणि बाहेर आलो आम्ही. आणि नंतर मग बाहेर येऊन मला तर थोडीच वाटणार आहे की त्याचा हात काढा वगैरे. ओके, तर मी बाहेर आलो आणि गाडीपेक्षा आता मला तर थोडीच वाटणार आहे की माझा भैयाचा हात वगैरे काढावा वगैरे किंवा सिच्युएशन तशी होती. मी ॲक्च्युली मी कधी रडत नाही, पण त्यावेळेस मला एवढं रडू आलं मी. आता नाही का आमच्या घरची फॅमिली वगैरे होती, आई होती वगैरे किंवा वहिनी होत्या, ताई होती, माझी वाईफ पण होती. मी त्यांच्यासमोर काय नाही गोष्ट होईल बरं म्हणलं त्यांना. आणि नंतर मी बाहेर व्हॅनपाशी गेलो जे ॲम्ब्युलन्स असतं ना हॉस्पिटलच्या बाहेर तिथे गेलो आणि नाही का मला त्या आवडलंच नाही का. मी तिथं इतका वेळ रडलो, 15 ते 20 मिनटं इतका रडत होतो की बाबा काय झालं हे नाही का. म्हणजे एवढं विषय चालू होतं सगळं आणि एकदमच सगळं नाही का सगळं दुःख झाल्यासारखं. मग रडलो 15 मिनटं रडलो आणि नंतर आमच्या गावातला एक जण आला, त्याला कळलं की ह्याला थोडंसं जास्त दुःख झालं आहे म्हणून तो आला माझ्यापाशी. मला ठीक आहे सगळं व्यवस्थित होईल म्हणला, तेव्हा तुलाच वगैरे सांभाळायचं वगैरे नाही का. आता वडील पण माझे जास्त त्यांचं वय वगैरे झालेलं आहे, आईचं पण वय झालेलं आहे आणि भैया पण माझ्यापेक्षा वयस्कर आहे आणि माझी बहीण आहे ती पण वयस्कर आहे. झालं कोण मीच राहिलो, आता मलाच फक्त स्ट्रॉंग राहायला लागेल बोललं होते. तर आता किती तर स्ट्रॉंग झालं तर शेवटी माझा भाव आहे, मला ते थोडं वाटणारच आहे की बाबा असं झालंय वगैरे. आता त्याची वाचण्याची पण एक 60-70% गॅरंटी नव्हती असं डॉक्टर बोलत होते. आणि नंतर कारण त्याचं खूपच लंग्स डॅमेज होतं ना, तर तिथून लीक होत होतं नाही का. असा आपला बॉल कसा पंक्चर होतो तसं त्याचं ते लंग्स पंक्चर झालं होतं म्हणल्यासारखं म्हणलं तरी चालेल. तर बोलताना पण असा हपकत बोलत होता नाही का, त्याला असं ते इयर लीक झाल्यासारखं म्हणजे बोलताना अडकत होता तो. मला ते समजत होतं, पण तो म्हणला की मला कुठं डॅमेज नाही, कुठं लागलेलं नाही, दुखत नाही म्हणत होता, पण ॲक्च्युली त्याला लंग्स डॅमेज झालं त्याचं. ठीक आहे, तर असा विषय. नंतर मग काय ऑपरेशन वगैरे झालं. ऑपरेशन कधी ॲक्सिडेंट झाला शनिवारी दुपारी 2 वाजता आणि ऑपरेशन त्याचं झालं रविवारी 4 वाजता इव्हिनिंगला. तर भरपूर टाईम निघून गेला तरी पण त्याला काही नव्हतं झालेलं. मी फक्त आशेवर राहिलो होतो की काय नाही होणार म्हणून. आणि विषय काय माहिती आहे का, ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला ना 2 वाजता त्या दिवशी तर डायरेक्ट त्याला अश्विनी हॉस्पिटल नेलं असतं ना 5-6 वाजेपर्यंत, तर थोडंसं हाताची वगैरे गॅरंटी देऊ शकले असते किंवा मग लंग्स तर डॅमेज झालंच, पण हाताची थोडी गॅरंटी एक 60-70% म्हणलं तरी पण चालेल, वाचू शकला असता हात त्याचा. पण नाही वाचला त्याचा हात, कारण भरपूर टाईम झाला होता आणि डॉक्टर काय संध्याकाळी निघून जाते तर काही विषय त्यांनी ऑपरेशनला घेतलं नाही संध्याकाळी. मी पण हैदराबादमध्येच होतो, त्यांनी रात्री 11ला निघालो, सकाळी पहाटे तिथे 6ला पोहोचलो. तर डॉक्टरांशी मी 11 वाजता बोललो होतो. डॉक्टर बोलले आम्ही 4 वाजता ऑपरेशन करणार त्याचं, म्हणून आम्हाला सांगितलं होतं त्यांनी आम्ही रेडी करतो ऑपरेशनसाठी 4 वाजता. तर ठीक आहे म्हणलं, ऑपरेशन वगैरे संध्याकाळी आपलं 4 वाजता चालू झालं आणि काही 5:30-6ला संपलं. डॉक्टर बोलले ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं आहे, आम्ही त्याचा हात वगैरे काढलाय बोलले. मग आणि त्याची खूप लंग्स डॅमेज झालं ना, तर तिथं आता एखादी जखम झालं कसं रक्त बाहेर पडतं, तर तिथंच लंग्स डॅमेज झाल्यामुळं तिथंच रक्त आतमध्ये त्याच्या पोटामध्येच साचलं होतं. जवळजवळ 1/2 लिटरच्या वरी होतं. त्याने रक्त वगैरे काढून दावलं, ते रक्ताची घाण निघलेले होते ना ते आम्हाला काढून दावले. आणि त्याचा हात तुटला होता ना त्यावेळेस एवढं ब्लड गेलं म्हणजे जास्त ब्लड गेलं. त्याचं ब्लड एवढं गेलं ना तरी पण त्याला काही नाही झालं, सुखासुखी काही शॉक झालं नाही त्याला. तर ते आम्हाला महत्त्वाचं आहे. नंतर विषय काय माहिती का, आता ऑपरेशन झालं रविवारी, सोमवार ते तुम्हाला सांगतो शनिवार एक आठवडा फुल आठवडा त्याला म्हणजे व्हेंटिलेशनवर होता तो आणि त्याला ॲनेस्थेसिया देत होते, झोपेचे इंजेक्शन किंवा बुलीचं इंजेक्शन म्हणलं चालेल, कारण हात वगैरे कट केलेला त्याचा आणि ऑपरेशन वगैरे झालं तर त्याला जास्त वेदना वगैरे होत असतील
भूल दिल्यानंतर भूल ऑपरेशन झाल्यावर ना भूल उतरते ना त्यावेळेस जेवढं काय ऑपरेशनमध्ये त्याला ते टाके वगैरे घेतलेत म्हणा कट केल्यावर तेवढं त्याला सगळं सेन्सेशन जाणवत असतंय त्या व्यक्तीला. तर त्याला जास्त वेदना होऊ नये म्हणून त्याला फक्त झोपेचे इंजेक्शन आणि भूल वगैरे देत होतं त्याला. तर आणि हा विषय आहे ना डॉक्टर 2 टाईम विजिटला यायचे दिवसातून 11 वाजता 10-11च्या दरम्यान येत होते आणि संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान येत होते. तर त्या 2 टाईम आहे ना आम्हाला ते प्रत्येक वेळेस सांगत होते की सिरियस सिच्युएशन आहे रिकवर होतोय वगैरे असं सांगत होते. कधी कधी चांगलं बोलत होते, कधी कधी थोडं निगेटिव्ह बोलत होते. आणि त्याला आता ते हृदयाचं काय हृदय नाही लंग्सचं काय पण झालं ना तर त्यावर निमोनिया होतो तर म्हणायची की ताप वगैरे वाढतोय त्याचा. तर त्याच्यावरती आम्ही पॅरासिटामॉल किंवा डोलो 650 वगैरे देतोय आणि अँटीबायोटिक चालू आहे घशावरती किंवा मग त्याला व्हेंटिलेशन लावलं होतं. व्हेंटिलेशन तोंडातून लावलं होतं तर इन्फेक्शन होऊन म्हणून त्याला अँटीबायोटिक चालू होतं. सगळे अँटीबायोटिक चालू थ्रोटचे अँटीबायोटिक, माउथचे अँटीबायोटिक, लंग्सचे अँटीबायोटिक सगळ्या नंतर जे आपले पूर्ण बॉडीच असते ना सगळ्या अँटीबायोटिक चालू होतात त्याला. तर मी आहे ना जे त्याला अँटीबायोटिक चालू होतं आणि मी सगळं सर्च मारून बघायचो. मग काही थ्रोट इन्फेक्शनच्या होत्या, काही माउथ इन्फेक्शनच्या होत्या, काही लंग्स इन्फेक्शनच्या होत्या, अशा भरपूर अँटीबायोटिक चालू होतं त्याला. नंतर आपली डोलो 650 पॅरासिटामॉल ते तर मला नॉर्मल माहीत आहे की तापावरती किंवा बॉडी पेन आल्यावरती वगैरे देत होते. मग मी रोज चेक करायचं की सेमच होते जे इंजेक्शन वगैरे होते ते सेमच होते. अँटीबायोटिक चालू होते सगळं त्याला की इन्फेक्शन वगैरे होऊ नये त्याला कुठं दुसऱ्या ठिकाणी. डॉक्टर म्हणले आमच्याकडून प्रयत्न चालू आहेत, अँटीबायोटिक वगैरे देतोय, होतोय मला रिकवर, एवढं काय काळजी करायची गरज नाही. आणि कधी कधी निगेटिव्ह बोलायचे ते. आणि त्यावेळेस मग नाही का मी धीर धरून होतो की काय नाही होणार, कारण मला आदल्या दिवशी बोलला होता ना तो. तर मी धीर धरून होतो की काय नाही होणार वगैरे म्हणून. फक्त त्याचा हात होता ते गेला होता, बाकीचा एवढा काही विषय होणार नाही असं मला वाटलं होतं. आणि नाही झालं तसं काय. पण घरचे ना सारखे रडत होते नाही का. डॉक्टरकडे गेले, डॉक्टर थोडं निगेटिव्ह बोलले ना की असं होतं तसं होतं. तर घरचे त्याच्या म्हणजे माझ्या वहिनी वगैरे सारखं रडत होत्या. आणि आईला वगैरे थांबू नका म्हणलं होतं, मी वहिनीच होतो तिथं. आणि नंतर मग बाहेरचे पण भरपूर त्याचे मित्र वगैरे किंवा पाहुणे वगैरे रिलेटिव्ह वगैरे यायचे भेटायला हॉस्पिटलमध्ये. आणि नाही का मग आता कोण चांगल्या पद्धतीने येत होतं, कोण वाईट पद्धतीनं, म्हणजे नाही का ते हॉस्पिटलमध्ये आल्यावर कळतं की बाबा कोणत्या मनाने आलाय नाही का, म्हणजे चांगल्या भावनेने आलाय का वाईट भावनेने आलाय ते पण समजून जातं. त्या चेहऱ्यावरती समजतं, नाहीतर मग त्याच्या हालचालीवरून वगैरे समजतात. तो काय करायची बाहेरच्या पायाला चिमटं वगैरे घेऊन बघायची, तो हलतोय ना हलतोय. एवढं खालच्या थराला कसं जाऊ शकतात. आम्हाला काळजी नाही का आमच्या भावाची नाही का म्हणजे. आणि काय तर फोन करून विचारायचे, सारखे फोन करायचे, दिवसातून 1-2 वेळा फोन करायचे, अरे काय झालं आहे का शुद्धीवर, काय झालं आहे का शुद्धीवर. नाही म्हणायचं मी अॅनेस्थेसिया दिलाय, आता मला माहिती आहे झोपेचं इंजेक्शन दिलेलं आहे किंवा काय दिलेलं आहे. पण ते तिथून काय सांगायचे की आता त्याला व्हेंटिलेशन लावलं होतं, आता लंग्स त्याचं डॅमेज आहे, त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. तर ते म्हणायचे की गॅसवर आहे किंवा ऑक्सिजनवर आहे. मग ऑक्सिजनवर आहे म्हणल्यावर मग ते समजायचे की त्याला फक्त हालचाल करण्यासाठी किंवा पैसे तुमच्याकडून काढण्यासाठी ठेवतात गॅसवर. मग ते शिकलेलं नाहीत, ते बिना शिकलेले माणसं ते असं एवढं बोलायचे ना की बाबा बघा लवकर एक्सपायर झाला असेल वगैरे, असं एवढं खालच्या तल्याला जाऊन बोलायचे ना. नंतर मी 4-5 दिवसांनी ना फोन त्यांचे उचलायचे बंदच केले. काय तर जवळचे पाहुणे असल्यासारखे होते ते पण असं बोलत होते ना. तर नंतर मी त्यांचा फोन उचला डायरेक्ट बंदच केलं. हा झाला पहिला वीक तर एवढा टेन्शनमध्ये गेला ना. तर दुसऱ्या वीकमध्ये जरा त्याची हालचाल, आम्हाला पहिल्या वीकमध्ये पण हालचाल दिसत होती, त्याचे पाय वगैरे हललेले वगैरे, डाव हात वगैरे थोडा हालचाल वगैरे अशी, त्याला घाम येत होता, त्याला दाढी वगैरे. आता आम्ही एवढं ना बारीक निरीक्षण करत होतो आणि त्याला घाम वगैरे येत होता वगैरे. आता येतो नॉर्मल गोष्ट आहे, आम्हाला पण टेन्शन राहत होतंच की बाबा काय झालं त्याला. आम्ही तिथं रोज तिथंच आहे ना. तर सेकंड वीकमध्ये त्याची जरा हालचाल जास्त वाढली वगैरे, किंवा मग कधी ते द्यायचे अॅनेस्थेसिया वगैरे द्यायचे, झोपेचे इंजेक्शन त्याला जर त्रास वगैरे होत असेल तर. आणि त्याला ताप वगैरे भरपूर कमी जास्त व्हायचा. पण त्या टायमात त्याला निमोनिया झाला आणि डॉक्टर म्हणायचे निमोनिया, थोडंसं ताप कमी जास्त होतंय आणि त्याच्यावरची गोळ्या वगैरे देतोय, बोलले होईल जाईल व्यवस्थित. हे त्याला दुसरं वीकच्या मग एंडिंगपर्यंत तरी
डायरेक्ट नाही का डोळे वगैरे उघडले. मग आम्हाला ओळखायला चालू केलं त्यांनी नंतर. आणि त्याला हाक मारली की असा रिस्पॉन्स वगैरे देत होता. मग आता एवढं झालं म्हणल्यावर म्हणलं ठीक आहे, जीव आला आमच्या किंवा आहे आता रिकवर झाला आहे. अजून थोडासा टाईम लागू द्या म्हणलं, काही विषय नाही. आणि 2 आठवडे झालं त्याने काही खाल्लं पण नव्हतं. फक्त ते तसले गंज असते तांदळाचं पाणी किंवा ज्वारीचं पाणी 2 चमचे टाकले ते त्याच्यावरच होतं. अशक्तपणा होतो नंतर. तर अशक्तपणा होतात आणि त्याचे पाय पूर्ण असे बॉडी वेट वगैरे सगळं त्याचं वेट सगळं डाऊन झालं नाही का. म्हणते आता हातपाय वगैरे. आता आम्ही बघतो ना, माझ्या भावाचं वजन काहीतरी 104 का काहीतरी एवढं आहे. पण आता त्याचं डायरेक्ट नाही का आला असतं 70-80 वरती एवढं किंवा एवढं कमी असतं. ठीक आहे. तर असा विषय. आणि गेल्या आठवड्यात नंतर मग ते FIR वगैरे होतो. ॲक्सिडेंट झाला ना, तर मग FIR वगैरे होतो. FIRची त्यासाठी मी धावपळ झाली. मला परांड्याला गेलो, जेऊरला गेलो, करमाळ्याला गेलो. माझी भरपूर धावपळ झाली त्या टायमाला. आणि नंतर मग 3 आठवडा डायरेक्ट गावाकडे होतो मी. नंतर मग मॅडमच्या ड्युटीवर ऑफिसचे पण मला कॉल यायचे की बाबा कधी जॉईन करतोय तुझा भाव वगैरे व्यवस्थित आहे का. मग मी सांगायचं त्याला की मी ॲक्च्युली गेल्या आठवड्यात मंगळवारी येणार म्हणून सांगितलं होतं. पण नंतर मला FIR करायला परांड्याला जावं लागत होतं. परांडा तिथून बोलले की नाही, ते ॲक्सिडेंट करमाळ्या हद्दीत झाला आहे वगैरे भरपूर गोष्टी आहेत ते. तर त्यासाठी मी मॅडमला उद्या येईन वगैरे सांगत होतो. आणि मी रोज तिकीट वगैरे बुक करायचो. 3 दिवस सलग तिकीट बुक करायचं. पण मी काय जात नव्हतं, मला ते काम वगैरे लागायचं नव्हतं. तर त्यासाठी मॅडमला मी डायरेक्ट मंडेला येतो, जॉईन करतो. तर सगळी काम वगैरे झाली. भाई आपण शुद्धीवर आहे, बोलतोय म्हणजे हालचाल वगैरे करतोय व्यवस्थित. आणि म्हणजे व्यवस्थित आता म्हणजे नाही का 80% बरा झालेला आहे. फक्त त्याचा इथं ट्रॅकेस्टॉमी म्हणतात त्याला, इथं त्याच्या नळी टाकलेले ऑक्सिजनसाठी. ती पण डॉक्टर बोलले लंग्स पण रिकवर झाला आहे त्याचा. तर लंग्स रिकवर झाला आहे बोलले. आणि एवढं काय आता त्याला ट्रॅकेस्टॉमीची किंवा त्या ऑक्सिजनची गरज लागणार नाही. तर तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता. मी विचारलं काल येतानाच विचारलं होतं संडेला, तर की बाबा घरी कधी सोडताल वगैरे काय. तर ते म्हणले आम्ही डॉक्टरांशी चर्चा करतो, जे व्हेंटिलेशनचे डॉक्टर असतात ना, फिजिओथेरपिस्ट वगैरे, त्यांच्याशी चर्चा करतो आणि सांगतो बोलले. तर ते स्टीलची नळी टाकायची बोलले 4-5 दिवसासाठी. तर टाकून तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता बोलले. नाहीतर मग 2 दिवसात आम्ही ठेवतो त्याला. ते व्हेंटिलेशनची जिथं टाकल्याची नळी आहे ना, ती काढू बोलले. 2 दिवस ठेवू ICU मध्ये आणि नंतर तुम्ही काय घरी घेऊन जाऊ शकता. मला तसं काय नाही. असं बोलल्यानंतर मला ठीक आहे आता जावं म्हणलं आपल्या ऑफिसला. मग काल संध्याकाळी बसलो 6 वाजता हडपसर गाडीनं. काल सोलापुरातून बघा काल रविवार होता. सोलापुरातून मी काहीतरी 11:30 पावणे 12 दरम्यान डॉक्टरचं विजिट झालं. तसं त्यांना बोललो आणि डायरेक्ट बसलो 12:30ला. 2:30-3ला मी घरी पोचलो, फ्रेश वगैरे झालो. आणि नंतर लगे डायरेक्ट 6ला हैदराबादला निघालो. सकाळी काहीतरी 3ला रेल्वे आली, 3:30ला मी रूमवर आलो. जे झोपलो ते आत्ता मला उठलो. बाईक वगैरे वॉश केली आणि आता येऊन बसलो. म्हणलं ब्लॉग वगैरे बनवा, भरपूर दिवस ब्लॉग वगैरे नाही बनवला. आता सिच्युएशन आहे व्यवस्थित आहे, त्यासाठी म्हणलं ब्लॉग वगैरे स्टार्ट करा. ठीक आहे. तर हेच होतं, एवढं फक्त महिनाभरात झालेलं आहे. आणि आता हे मी सांगतो एवढं सोपं नाही आहे. ते जास्त स्ट्रेसफुल, नंतर जास्त पेनफुल किंवा जास्त दुःखदायक म्हणलं तर चालेल, ते होतं. हे आता सांगतोय व्यवस्थित. ठीक आहे. तर असा एवढा हा मेन महिना माझा 9 तारखेपासून 10 तारखेपासून पूर्ण 31 तारखेपर्यंत गेला आहे. आज 1 तारीख आहे, 1 जून. तर अशा प्रकारे हा मंथ गेला. ठीक आहे. तर हा ब्लॉग इथं संपवतो. आणि